नमस्कार. नमस्कार. मला सांगा मिस्टर, तुमचं नाव काय? हसायला काय झालं? सर, मला माहिती आहे तुम्ही माझा आत्मविश्वास बघताय. मला माहिती आहे. अहो, ऍप्लिकेशनवर एवढ्या ठळक अक्षरात माझं नाव लिहिलं असताना तुम्ही माझं नाव विचारता सर. हा बरं. तुमचं शिक्षण किती झालंय? बघा, मी एका सायकोच्या डॉक्टरकडे गेलो होतो. तिथे माझी मी कॉन्फिडन्स लेवल चेक केली. त्या सायकोच्या डॉक्टरने मला काय सांगितलं माहिती आहे की तुमची कॉन्फिडन्स लेवल 1000 किलोमीटरच्या पुढे आहे. बिनधास्त काम करा, तुम्ही कुठेही जाऊ. तो नक्की सायकोंचाच डॉक्टर होता ना की डॉक्टरच सायको होता? ते मला नाही सांगता येणार. की तुम्हाला समजा या कंपनीत काम दिलं तर तुम्ही कोणतं काम करू इच्छिता? हे बघा सर, मी प्रामाणिक, इमानदार, धार्मिक, विविध क्षेत्रांमध्ये काम करणारा माणूस आणि कुठेही लांडी लबाडी न करता इमानदारीपणे काम करणारा माणूस मोठा आहेच. ठीक आहे. अजून एक हे विचारायचं होतं मला की तुम्हाला कोणती शिफ्ट प्रेफरेबल आहे, डे शिफ्ट की नाईट शिफ्ट? तसं काय आहे, मी फार कष्टकरी माणूस. त्यामुळे काय होतं माहिती आहे का की मला ते 2 दिवस पाळी आणि 2 दिवस रात्रपाळी करून तो अनुभव घेऊ. मग जी मला प्रिफरेबल होईल किंवा मला जी कम्फर्टेबल जाणवेल ती मी तुम्हाला सांगून टाकेल. 4 दिवस मला काम करू द्या तुमच्याकडे, म्हणजे कळेलच. बरं, समाज व्यवस्थेवर तुमचं काय मत आहे? समाज व्यवस्था माहित आहे समाज व्यवस्था काय असते? सामाजिक परिस्थिती काय आहे काय नाही आहे, समाज आहे समाज नाही आहे, सामाजिक नाही आहे, इकडे नाही आहे तिकडे नाही आहे. पण जो तुम्ही मला प्रश्न विचारला ना मला फार आवडला सर. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, परफेक्ट उत्तर मी तुम्हाला आपली कंपनी जॉईन केल्यावर 1 महिन्याने परफेक्ट उत्तर देऊ शकेल. 1 महिन्याने का? हो, कंपनी जॉईन केल्यानंतर तुमच्याकडचे जे लोक आहेत ज्यांच्याकडून मी काम करणार आहे त्यांची समाज व्यवस्था मला बघावी लागेल, त्यांचं समाजकार्य बघावे लागेल, माझी त्यांचं ट्युनिंग बघावं लागेल आणि मग त्याप्रमाणे मी डिसिजन देऊ शकेल की नाही. तुमची जन्मतारीख काय? हे बघा, आता मी सांगलीच आहे आणि आमच्या घराजवळ एक मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे. त्याचा इथे काय संबंध? दर गुरुवारी तिथे पहाटे 5 वाजता आरतीचा आवाज थांबतो आणि एका गुरुवारी माहितीये काय झालं माहितीये का, एका गुरुवारी तिकडे आरतीचा आवाज थांबला आणि इकडे दवाखान्यात माझ्या रडण्याचा आवाज सुरू झाला. त्या गुरुवारची गोष्ट ही. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं टू द पॉइंट उत्तर दिल्याबद्दल आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल तुमचे आभार. काय झालं सर? अहो, ताईने मला सांगितलं की तुझे भाऊजी तुझी कडक इंटरव्ह्यू घेतील, तुझी टेस्ट घेतील आणि तुझं टॅलेंट तुझ्या ज्ञानाचा मागोवा घेतील आणि पूर्ण कडक इंटरव्ह्यू घेतल्यानंतरच तुला ते नोकरी देतील. जर तू त्यांच्या ज्ञानाला पुरेसा पडला तरच ते नोकरी देतील, नाही तर देणार नाही, असं आमची ताई म्हणाली. सर, थँक्यू व्हेरी मच. असं ताई म्हणाली? थँक्यू सर. अपॉइंटमेंट ऑर्डर मिळेल ना मला उद्या? हो. थँक्यू. हॅलो बायको, डिवोर्स.